वसई येथील भव्य बद्रीनाथ मंदिर हे नव्याने उभारलेले एक अत्यंत पवित्र आणि प्रेक्षणीय धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर उत्तराखंडमधील मूळ पवित्र बद्रीनाथ मंदिराच्या संरचनेवर आधारित आहे. म्हणूनच याला मिनी बद्रीनाथ म्हणूनही ओळखले जाते. मुख्य मंदिराप्रमाणेच येथील गर्भगृहात भगवान बुद्धीनाथ ध्यानमुद्रा धारण करून विराजमान आहेत. त्यांच्यासोबत कुबेर, नारद, उद्धव, नर आणि नारायण यांच्या मूर्तींचा दिव्य संगम पाहायला मिळतो. तर आज आपण दर्शन घेऊया वसईमधील बद्रीनाथ मंदिराचे. तर कसे काय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नव्या कोणाशी यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि मी चाललोय आज बद्रीनाथ धामला. बद्रीनाथ धाम म्हणजे उत्तराखंड मधलं नाही, तर वसईमधलं बद्रीनाथ मंदिर, जे की न्यूली ओपन झालेलं आहे. आणि कधीपासून तुमच्या भावाचा प्लॅन चालू होता त्या मंदिराला व्हिजिट करायचा, तर आज फायनली तो दिवस आलेला आहे तिकडे जाण्याचा आणि सुंदर अशा बद्रीनाथ धामचा दर्शन घेण्याचा. तर चला, व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. तर मित्रांनो, मी उतरलो वसई स्टेशनला. इथून येण्याचे चार्जेस हे 10 रुपये ट्रेनची तिकीट लागते. आपल्याकडे 5 असल्यामुळे आहे ना, काही तिकीट काढले नाही. तर आता इथून आहे ना आपल्याला वेस्टला जावं लागेल. वेस्टवरून रिक्षा किंवा बस भेटेल, बघूया कुठली ट्रान्सपोर्ट सिस्टम आपल्याला भेटते ती. तर मित्रांनो, स्टेशनवरून बाहेर आल्यावरच आहे ना इथे बस डेपो आहे. तर इथून आहे ना स्काय सिटीला जाणारी बस लागते. पण इथे आहे ना बसचे टायमिंग काय फिक्स नाहीत आणि लगेच भेटणं त्याचे चान्सेस नाहीत. तर त्यामुळे आहे ना आपण बघूया रिक्षा भेटते काय. ते पुढेच आहे ना रिक्षा स्टँड आहे, तर शेअरिंग भेटते की प्रायव्हेट भेटते ते बघूया. चलो मित्रांनो, इकडून स्टेशनला बाहेर आल्यावर आहे ना इथे रिक्षा लागतात. तर आता भाऊ बोलतोय 70 रुपये घेतात बद्रीनाथला, पण प्रायव्हेट आहे, शेअरिंग नाही ना तिथे. शेअरिंग नाही, प्रायव्हेट रिक्षा आहे. तर चला जाऊया. 10 ते 15 मिनिट लागतात ना भाऊ. तर मित्रांनो, बद्रीनाथ मंदिराकडे येताना आहे ना मला ट्रेनमधून वसईला यायला आहे ना 10 रुपये आणि स्टेशनवरून बद्रीनाथ मंदिराकडे यायला 70 रुपये लागले. म्हणजे टोटल 80 रुपये सिंगल जर्नीचे लागले. तर मित्रांनो, रिक्षाने बरोबर मंदिराच्या समोरच थांबवलं आणि सुंदर असं मंदिराचं दर्शन झालं. आता आतमध्ये जाऊन बघूया कॅमेरा अलाउड आहे काय. आणि इकडे सगळे स्टॉल आहेत. तर चला बाप्पांचं दर्शन घेऊया. मित्रांनो, दर्शन घेताना आहे ना ओटी आणि मस्तपैकी इथे आहेत 3-4 स्टॉल आहेत आणि समोरच मंदिर. चला आतमध्ये जाऊया. दर्शनाला जायच्या अगोदर इथे चप्पल स्टँड आहे आणि इथूनच भाविक वरती जातात. चला पहिला ती चप्पल काढूया. तर मित्रांनो, इथलं पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ना ते उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिर आहे ना सेम डिक्टो आहे. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. आय डिझाईन आहे आणि आतमध्ये पण एकदम सुंदर अशी मूर्ती आहे. चला तर मित्रांनो, मस्त असं मंदिराचं दर्शन झालंय आणि मस्त गाभाऱ्यात बसलोय.
तरी आणि भाविकांची आहे ना तरी पण गर्दी आहे. आणि आज रविवार असल्यामुळे ना खूप जण येत आहेत. खूप जणांना माहीत नाही, पण ज्यांना माहिती आहे ना ते लोक खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत की प्रायव्हेट गाड्या आणि बघत नाही आणि कमी येत आहेत, कारण जास्त पॅसेंजर पण भेटत नाही, त्यामुळे या साईडला यायला बघत नाही. पण प्रायव्हेट गाड्या करून खूप जण येत आहेत. जरासं दर्शन झालं मी त्या भावाचे व्हिडिओ बघून सिनेमॅटिक व्ह्यू बघून मी दर्शन घ्या व्हिडिओ मारतो. तर मित्रांनो, सुंदर असं बद्रीनाथ मंदिराचं दर्शन झालं. फायनली लास्ट एकदा मंदिराचं सुंदर असं लुक बघून घ्या. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि नक्कीच जर कोणी मुंबईमध्ये असेल ना तर नक्कीच या मंदिराला व्हिजिट करा. खूप सुंदर असं मंदिर आहे. बद्रीनाथला एवढ्या लांब जाण्यापेक्षा आपल्या विरार वसईमध्ये सुंदर असं बद्रीनाथ मंदिर स्थापित केलेलं आहे. तर नक्कीच या मंदिराला भेट द्या. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. जय शिवराय.